तो निर्णय चुकलेला आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. पण ज्यांनी तो निर्णय घेतला त्यांना सरकारने आता नापास केलेला आहे त्या लोकांना. त्यामुळे महिलांना नाही तर राजकारण बोलावं लागतंय. तर त्यामुळे तो जो निर्णय घेतला, आता आम्ही 100 वेळा सांगत होतो की असं डायरेक्ट पासचा करू नका निर्णय म्हणून. परंतु तो झाला त्यावेळेला निर्णय आणि त्याच्यामुळे असं वाटलं की मुलांवर जो लोड येतो त्याच्यासाठी तो अभ्यास करून घेतला जाईल. तर आता त्यांच्यासाठी आपल्याला विशेष प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक कमिटी असायची सगळी की जी तज्ज्ञांची कमिटी सरकारला शिक्षणाच्या संदर्भामध्ये सल्ले द्यायची. तर माझ्या माहितीप्रमाणे ती कमिटी सन्माननीय पुरके साहेब गेल्यापासून ती बंद झाली, ती बंदच आहे का आहे आता ते करून आम्ही सांगतो त्याच्यामध्ये. पण आसार आणि हे सगळे मुद्दे जे आहेत ते तुमची कन्सर्न अगदी योग्य आहे. पण शेवटी तुम्ही बघाल वाचनाच्या इथे सगळ्या मेळ्यामध्ये साधी साधी माणसं पण येऊन पुस्तकं आई वडील मुलांसाठी म्हणून घेत होते विकत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी संस्कृती मराठी भाषा जी टिकती आहे ती या गरीब मुलांच्यामुळे पण टिकते आहे, हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे फक्त हे श्रीमंतांसाठीचं संमेलन नसतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.